आणि आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मध्ये। श्रीराम मांसाहार करायचे हे मी ओघात बोललो, मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय करत नाही, सगळे पुरावे माझ्याकडे उपलब्ध। जितेंद्र आव्हाड यांच्याकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न। सध्या अभ्यासापेक्षा भावनेला महत्त्व, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो। श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आव्हाडांकडून खेद व्यक्त। आव्हाडांना अटक करा, राम कदमांची मागणी। तर आव्हाडांच्या वक्तव्यावर ठाकरे आणि राऊत गप्प का, राम कदम यांचा सवाल। मुलींना उचलून नेण्याची भाषा करणारे आज माझ्यावर बोलत आहेत। जितेंद्र आव्हाड यांची भाजपचे राम कदम यांच्यावर टीका। महत्त्वाचे मुद्दे सोडून देवधर्मावर बोलणं सोडलं पाहिजे, रोहित पवारांचा सोशल मीडियावरून जितेंद्र आव्हाडांना मोलाचा सल्ला। अबुधाबीमध्ये जाऊन बोलणं फार सोपं, रोहित पवार अजून लहान आहेत, त्यांना मी फार महत्त्व देत नाही। जितेंद्र आव्हाड यांचा आमदार रोहित पवारांना टोला। मुंबईच्या घाटकोपरमध्ये भाजपचं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन। आमदार राम कदम यांच्या नेतृत्वामध्ये भाजपचे कार्यकर्ते आव्हाडांविरोधात आक्रमक। जितेंद्र आव्हाड यांच्या श्रीरामावरच्या वक्तव्यामुळे वाद पेटला। पुण्यामध्ये भाजपचं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तिरडी आंदोलन। पुण्याच्या सासवडमध्ये प्रशासनाविरोधात मतदार आक्रमक झालेत। विजय शिवतारे यांच्या आरोपांनंतर बोगस नोंदणी असल्या कारणावरून 32,000 मतदारांना नोटीस दिल्याप्रकरणी नागरिक संतापले। नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिंदे गट आक्रमक झालाय। आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन। आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी। महाविकास आघाडीच्या 3 नेत्यांना जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलेलं आहे। सुप्रिया सुळे, राऊत आणि अनिल देशमुख यांनी आव्हाडांच्या वक्तव्यावर चुप्पी साधली आहे। आव्हाडांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही, श्रीराम देशाचे आदर्श, त्यांच्यावर बोलताना सांभाळून बोलावं। अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। इतर धर्मगुरूंचा अपमान केला असता तर जिवंत राहिले असते का, भाजपचे आमदार नितेश राणे यांचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल। नुपूर शर्मांच्या नावाचा उल्लेख करत नितेश राणेंचा आव्हाडांवर निशाणा। 2 जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। आव्हाडांविरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून कारवाईची मागणी करणार। मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रतिक्रिया। शरद पवारांसमोर वारंवार अशी बेताल वक्तव्य केली जात आहेत, पवारांनी हे ठरवून चालवलेलं आहे का? आव्हाडांच्या वक्तव्यावर महंत सुधीरदास यांचा शरद पवारांना सवाल। जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील घराबाहेर सुरक्षा वाढवली। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त। तर शिंदे गट आणि भाजपची आव्हाडांच्या घराबाहेर निदर्शनं। ठाकरे गट आणि वंचितची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। दुपारी 4 वाजता बैठक होणार। अरविंद केजरीवालांना आज अटक होणार नाही। ईडीकडून लवकरच अरविंद केजरीवाल यांच्या उत्तराची तपासणी आणि 4थी नोटीस पाठवली जाणार। ईडीच्या सूत्रांची माहिती। भाजपला अटक करायची आहे, मी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार करू नये असं भाजपला वाटतं। अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर निशाणा। सत्तारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठेवलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा झाला। प्रेक्षक शांत होत नसल्यामुळे मंत्री अब्दुल सत्तार संतापले। सत्तारांकडून शिवराळ भाषेचा वापर। छत्रपती संभाजीनगरमधील गौतमीच्या कार्यक्रमातील गोंधळ थांबवण्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आधी शिवराळ भाषेचा वापर आणि तो व्हिडिओ समोर आल्यानंतर शिवराळ भाषेसंदर्भात सत्तारांनी दिलगिरी व्यक्त केली। सुषमा अंधारेंविरोधात मालेगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अमन परदेशी यांच्याकडून तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंधारींनी हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप। शिवडी नावाशेवा सागरी सेतूसाठी 250 रुपये टोल आकारला जाणार। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय झालाय।